The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि ज्योतिषशास्त्राचा जो प्रवास सुरू झालेला आहे आपला, ज्याचं नाव आहे ॲस्ट्रो डिकोडेड, आणि त्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले सगळ्यांचे, ज्यांनी आतापर्यंतचे आपले सगळे एपिसोडमध्ये आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी आपल्यासोबत आहेत. सर, परत एकदा स्वागत करतो गुरुजी तुमचं. आणि आजच्या प्रश्नाला सुरुवात करूयात. आजचा जो विषय आहे या पॉडकास्टचा, त्याचं टॉपिक आहे की ज्योतिष आणि नातेसंबंध, या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. तर गुरुजी, कौटुंबिक नाती म्हणजे कौटुंबिक नाती ज्योतिष म्हणजे काय, आणि नातेसंबंधांमधली योग्यता ठरवण्यासाठी ते कसं वापरलं जातं? आता ज्योतिषशास्त्राचे जे अनेक अंग आहे, आपण आता अनेक एपिसोडमधून बघतोय, तसं ज्योतिषशास्त्रातले प्रत्येक ग्रह आपले असणारे कौटुंबिक जे नातेसंबंध असतात, जसं प्रत्येक जण कोणाचा तरी भाऊ असतो, आपल्याला बहीण असते, पत्नी आहे, पुत्र आहे, वडील आहे, आजी आजोबा आहे, मॅटर्नल आणि पॅटर्नल म्हणजे आईकडचे पण नातेवाईक असतात, वडिलांकडचे पण नातेवाईक असतात. तर अशा दोन्ही संबंधांचा विचार हा कुंडली शास्त्रामध्ये येतो. तर वडिलांसंबंधित कोणता ग्रह इंडिकेशन करतो, तो वडील हे रवी ग्रह वडील दाखवतो. कुंडलीमध्ये रवी ग्रहाची स्थिती काय आहे, किंवा कुंडलीतलं जे स्थान आहे त्याच्यात जे पितृस्थान मानले जातं ते दशमस्थान, ज्याला प्रोफेशन हाऊस म्हणतो, ते वडिलांचं स्थान मानले जातं. म्हणजे या व्यक्तीचे वडिलांबरोबरचे संबंध कसे राहतील, या संबंधातून त्याचा विचार त्याच्यात लक्षात येतो. हे दशमस्थान ज्याला व्यवसाय स्थान म्हणतात, पण ते वडिलांच्या संबंधाचं स्थान. म्हणजे कुंडलीमध्ये जे स्थान आहे हे मल्टिपल गोष्टी वेगवेगळ्या, एकच स्थान अनेक गोष्टींसाठी विचार असतो. जसं तसं हे नातेसंबंधांचा जेव्हा कुंडलीचा विचार आपण घेतो, तर नातेसंबंधात 10वं स्थान जे आहे ते वडील या बाबतीत माहिती देतो. आईचं स्थान कोणतं, तर त्याच्याबरोबर 7 नंबरला चतुर्थ स्थान जे मानले जाते ते मातृस्थान आहे. म्हणजे आई वडिलांचे संबंध कसे राहतील, म्हणजे आई वडिलांचे संबंध कसे राहतील हे त्या स्थानातून समजतं. तर आईचं इंडिकेशन कोणता ग्रह करतो, चंद्र. रवी ग्रह हा वडिलांचं महत्व सांगतो, चंद्र हा आईचं महत्व सांगतो, मंगळ हा भावंडांचं महत्व सांगतो, मग ते बहीण असतील किंवा भाऊ असतील. बुध हा मामाचा संबंध सांगतो, मातुल असो, वडिलांच्या संबंधातल्या गोष्टी सांगतो. नंतर गुरु हा आपले जे वरिष्ठ आहेत, म्हणजे ऑफिसर असतील, आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या कार्यक्षेत्रातले बॉस असतील, किंवा गुरु म्हणजे मार्गदर्शक असतील आयुष्यातले, मग ते टीचर असतील किंवा मार्गदर्शक. आयुष्यात आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अनेक मिळतात, ते गुरु दाखवतात का आयुष्यात कोण व्यक्ती यांना मार्गदर्शक मिळू शकेल. नंतर शुक्र हा बायकोचा विषय सांगतो, पत्नी किंवा रिलेशनशिप्स, त्याच्यात मैत्रिणी आल्या, गर्लफ्रेंड आल्या, किंवा अजूनही तत्सम संबंध जे असतात आपले, हे सगळं शुक्राहून समजतं. शुक्र हा त्या बाबतीतला ग्रह. आणि शनी ही सेवा कार्य, म्हणजे आयुष्यात आपले नोकर चाकर कसे असतील, किंवा आपल्या हाताखाली कामं करणारे लोक कसे असतील, किंवा सेवा आपल्याला देणारे लोक कसे आयुष्यात मिळतील, असे 9 ग्रह जे आहेत 9 गोष्टीचं प्रतिनिधित्व करतात. राहू ग्रह आहे, राहू ग्रह आजोबा दाखवतो, आजोबांचे संबंध कसे असतात. अच्छा, म्हणजे आजोबा दोन्ही घरातले आजोबा, आई आणि वडिलांकडे, नाना किंवा दादा ज्यांना आपण. आणि केतू हे आध्यात्मिक गुरु दाखवतो का आयुष्यात कोणी आध्यात्मिक गुरु मिळणार आहे का, धर्मक्षेत्रात आपल्याला कोणी असं काय मार्गदर्शक आयुष्यात मिळेल का, हे केतू. असे 9 ग्रह प्रत्येक नातेसंबंधांचं विवरण करतात किंवा इंडिकेशन करतात. तसे स्थान पण आहे, जसं तुम्हाला म्हटलं, दशम स्थान वडिलांचं, चतुर्थ स्थान आईचं, तृतीय स्थान भावंडाचं, भाऊ किंवा बहीण. नंतर सप्तम स्थान जे आहे ते पत्नी संबंधितल्या गोष्टींचं आहे. षष्ठ स्थान मातुल म्हणजे मामांच्याकडचं संबंध दाखवतात. असे हे प्रत्येक स्थानांचे विशिष्ट प्रकारचे महत्व आपल्याला कुंडलीत दिसतात. म्हणजे कोणतेही रिलेशन, आपण एखादा मनुष्य प्रश्न जेव्हा घेऊन येतो, माझं माझ्या आईशी पटत नाही किंवा बायकोशी पटत नाही, पुत्र मुलाचा संबंध हा पंचम स्थानाशी येतो. म्हणजे पंचम स्थान हे पुत्रस्थान आहे, संततीच्या बाबतीत पुत्र आपला कसा असेल, किंवा होईल का नाही, मुलगा होईल का नाही, मुलगीच आहे, किंवा फक्त स्त्री संततीच आयुष्यात होईल, या संबंधित पण इंडिकेशन कुंडलीमध्ये दिसतं. म्हणजे जे आधुनिक विज्ञान किंवा मनुष्य जीवन, व्यावहारिक जीवन जगत असताना जे प्रश्न माणसाच्या जीवनात येतात, त्या नातेसंबंधांचं संपूर्ण विवरण हे कुंडलीतून आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एखाद्याला जर त्या बाबतीत काही प्रश्न असतील, तर त्याचा जर आधार तुम्ही घेतला, तर त्या संबंधातल्या असणाऱ्या गोष्टींचं मार्गदर्शन किंवा प्रश्नांची उत्तर
हे सगळे आपल्याला त्याच्यात सांगतात. इव्हन म्हणजे बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की समजा एखाद्या मुलाची कुंडली जरी पाहिली, म्हणजे समजा आपण लग्नाच्या संदर्भात की मुलीवाले मुलाकडच्या लग्नाची कुंडली बघतायत, तर गुरुजी हे तुम्ही सांगू शकता की म्हणजे जे ह्याचं लग्न किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या कशा जातील किंवा मुलगी आपली कशा कशा घरात मिळेल, चालली आहे, त्यांचे नातेवाईक आजही कसे अनेक लोक विचारतात लग्न जमवताना मुलगी कशी मिळेल, कुठून मिळेल, कोणत्या ठिकाणचं स्थळ येईल. तर अशा गोष्टींची उत्तरं या विशिष्ट गोष्टीतून देता येतात आणि आपले जीवन अधिक पत्नी बरोबरचे संबंध असो किंवा नातेसंबंध असो किंवा कोणतेही रिलेशन. आता याच्यात आत्या पण आला, आता याच्यात उपसंबंध पण असतात. हे तुम्हाला मी जनरल सांगितलं. पण मग वडिलांची बहीण, आत्या म्हणजे कोण? वडिलांची बहीण. मग वडिलांचं स्थान पाहायचं आणि वडिलांच्या स्थानावर मग त्यांचे बहीण म्हणजे तृतीय स्थान, मग ते आत्याचं स्थान. म्हणजे असा एक सिक्वेन्स लावता येतो. म्हणजे कोणत्याही नाते संबंधातले संबंधांचं तुम्हाला त्याचं काही माहिती घ्यायची असेल, आता ह्या गोष्टी जगात प्रत्येकाच्या आहेत. नातेसंबंध कोणाशी मधुर असतात, कोणाचे बरोबर नसतात. तर त्या संबंधातली सगळी आपल्याला माहिती त्याच्यातून घेता येते, मार्गदर्शन घेता येतं, त्याच्यावर उपाययोजना पण करता येतात. नाही पण हे खूपच मस्त आहे की म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जसं पहिल्याच एपिसोड मध्ये म्हणाला होतात की ती ब्ल्यूप्रिंट आहे. जीवनविषयक सगळ्या गोष्टींचं आपल्याला मार्गदर्शन त्याच्यातून मिळतं. आयुष्यात आपल्याला काय करायचंय त्याचा जर तुम्ही याचा आधी मागोवा ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे घेतला तर जीवन इझी होतं, कार्य सुलभ होतं आणि आयुष्य चांगल्या प्रकारे आनंदाने आपण व्यतीत करू शकतो. गुरुजी आता पुढचा प्रश्न असा आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र आणि मंगळ म्हणजे यांचं वैशिष्ट्य सांगितलं, पण यांची भूमिका काय आहे? शुक्र आणि मंगळ हे अत्यंत महत्वाचे ग्रह आपल्या वैवाहिक जीवनामध्ये असतात. कारण शुक्र म्हणजे पत्नी. पत्नी हे इंडिकेशन शुक्राचं आहे. पण शुक्र म्हणजे एक प्रकारचा ऐश आराम, चैन, आरामशीर जीवन हे शुक्र दाखवतो. त्याच्यात पत्नी पण आली. हल्लीच्या आधुनिक काळात मित्र म्हणजे मैत्रिणी आल्या, ज्याला आपण गर्लफ्रेंड म्हणतो, पुरुष असेल तर बॉयफ्रेंड म्हणतो. किंवा आजकाल समाजाने गोष्टी इतक्या पुढे गेल्या, लिव्ह इन रिलेशनशिप असो किंवा या संबंधित जे काही सामाजिक आपण व्ह्यूज आज बघत आहोत वेगवेगळ्या संबंधांमधून, तर हे सगळ्या गोष्टी शुक्राच्या अंडर. आणि मंगळ हा उत्तेजना देणारा ग्रह आहे. त्यामुळे शुक्र मंगळ जर एकमेकांशी संबंधित असतात त्यावेळेस स्त्री पुरुष रिलेशनशिप्स किंवा संबंधांचा विषय या दोन ग्रहांवर मुख्यतः अभ्यासला जातो. म्हणजे पुरुष ह्या शुक्र किंवा मंगळ कुंडलीमध्ये एकमेकांच्या शुभयोगात असतील तरच रिलेशनशिप सक्सेसफुल होतात. मग त्या कोणत्या असो, पती पत्नी रिलेशनशिप असो किंवा मित्रमैत्रिणी, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड संबंधित रिलेशनशिप असो किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे ते योग्य ठिकाणी हवे, योग्य ठिकाणी हवे, त्यांचे असणारे शुभयोग पाहिजे. अदरवाईज यांचे अशुभयोग असताना जर काही रिलेशन संपर्कात आले ते टिकत नाही, लॉंग टर्म राहत नाही आणि त्याच्यात वादविवाद निर्माण होतात किंवा कायदेशीर कटकटींपर्यंत सुद्धा जातात. बरोबर. त्यामुळे शुक्र मंगळाचं महत्व हे या उद्देशाने आहे का ते सुखकर असतील कुंडली तर मुख्यतः जे काही संबंध असतील, कौटुंबिक संबंध म्हणजे पती पत्नी संबंधित रिलेशनशिप्स, नंतर एक्स्ट्रा मॅरियल संबंधित असणाऱ्या रिलेशनशिप्स, या सगळ्या सुखकर होतात. याच्यात ज्या ठिकाणी हे नसतात आणि असं काही घटना घडल्या तर त्या मग कायदेशीर कटकटींपर्यंत जातात किंवा अत्यंत मनस्तापजनक जीवनाला देतात असा अनुभव आहे. म्हणून शुक्र मंगळ हे संबंधांच्या बाबतीत फार मोठा रोल कुंडलीमध्ये. आता खूप ठिकाणी नाही का की लव्ह मॅरेज वगैरे असेल तर ते पत्रिकांना बघता लग्न करतात, म्हणजे नंतर लक्षात येते की प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग ते कुंडलीकडे वळतात की आता काय करायचं आणि मग ते लक्षात येते की त्यामुळे असं लक्षात येतं की हे नाहीये मॅच होत. आणि याच्यात कसं असतं की बऱ्याचदा इंटेलेक्च्युअली काही वेळेस आपण काही काळ पुढे नेऊ शकतो, परंतु मोर ओव्हर असं होतं की इनॅक्युरसीज असतील कुंडल्यांमध्ये तर कुठे ना कुठे त्याच्या जीवनात कमी असतात, एवढं मात्र नक्की हा विषय आहे. कारण कोणतेही रिलेशन जेव्हा लॉंग टर्म आपल्याला न्यायचं असेल, आयुष्याची 40-50 वर्ष एखाद्या व्यक्तीबरोबर व्यतीत करायचे आहेत, तर तेव्हा कुंडली मॅचिंग असणं उत्तम असतं. अदरवाईज कुठे ना कुठे मग त्या कॉम्प्रोमाइज. आता इंटेलेक्च्युअली आपण नेलं तरी सुद्धा कुठे ना कुठे असं बघण्यात येतं की काही ना काही जीवनात कमी राहिल्या, हा मात्र त्याचा भाग आहे. आता प्रत्येक जोडीदाराचा जन्मतक्ता समजून घेणं नातेसंबंधातले संवाद आणि सुसंवाद कसे सुधारते? जन्मतक्ता म्हणजे बऱ्याचदा आपण लग्न करताना कुंडली मॅचिंग करतो, बरोबर, त्यालाच तक्ता आपण. हा, तर कुंडली मॅचिंग म्हणजे नक्की काय, त्याचा सायंटिफिक गोष्टी काय आहे? तर कुंडली मॅचिंग म्हणजे जसं इकडे मुलाची माहिती आणि मुलीची माहिती, त्याच्यात जे निकष आहेत आपोआप किती गुण जमले बघ. 36 गुण हा 36 = 100 असं ते आहे. हा 36. ते 36 का बरं? तर त्याच्यात निकष दिलेले का राशी कोणती आहे, त्याचं नक्षत्र कोणतं आहे, त्याचा गण कोणता आहे, त्याचं योनी कोणती आहे, त्याचा भकुट दोष आहे का,
म्हणजे रंग, रूप, उंची, शिक्षण, पत्रिका मॅचिंग आणि आर्थिक स्थिती हे 6 निकष लग्न करताना व्यावहारिक दृष्टीने बरोबर. तर आध्यात्मिक किंवा दैवी दृष्टीने हे निकष असतात की बाबा राशी, कुंडली, नक्षत्र. आता राशी म्हणजे तुम्हाला माहिती काय आहे, 12 पैकी कोणती तरी रास असणार हो. आहे. मी सांगितलं की 1 पासून 6व्या नंबरची रास नाही जमत नाही कुंडली, हम्म. पण केली तर मग अडचणी येतात. नक्षत्राचं तसंच आहे, प्रत्येक नक्षत्राची देवता आहे, प्रत्येक नक्षत्राचं काही वैशिष्ट्य आहे. हम्म. त्याप्रमाणे माणसाचा किंवा स्त्री किंवा पुरुषाचा स्वभाव असतो. त्याच्यानंतर योनी दोष आहे. योनी दोष म्हणजे सेक्शुअल बिहेवियर, स्त्री किंवा पुरुषांचं कसं असणार आहे, त्याला काही गुण दिले. म्हणजे 36 पैकी की जास्तीत जास्त गुण जमले, 18 गुणांना पासिंग आहे, म्हणजे 50% पासिंग येते. 18 असतील तर. 18 असेल तर ती कुंडली मॅच आहे असं म्हणतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ऍटलिस्ट करावं, लग्न होऊ शकेल, काय प्रॉब्लेम. पण मॅक्झिमम 25-26 गुण चांगले असतात. म्हणजे 25 पेक्षा जास्त गुण हे विवाहासाठी उत्तम मानले जातात. पण याचा अर्थ 18 गुणांचं करू नये असं नाही. ते केले सुद्धा अनेक जोडपी सुरक्षित आणि चांगला संसार करता असं बघायला. नंतर ते तुम्हाला म्हटलं का योनी दोष. नंतर गण. गण म्हणजे काय, तर त्याच्यात 3 प्रकारचे गण आहेत, मनुष्यगण, राक्षसगण, देवगण. म्हणजे काय, तर माणसाचं बिहेवियर कसं असतं, जनरल नेचर. देवगुणी लोक कसे असतात, सात्विक असतात, वादविवाद कमी करणार, शांत, जास्त बडबड करणारे नसतात. मनुष्यगण काम करणारे जास्त असतात, काम जास्त करतील, बडबड कमी. राक्षसगण बडबड जास्त करतील, काम कमी करतील. अशा अर्थाने ते त्याचे सेपरेशन केले. म्हणजे व्यक्तीचा गण कोणता आहे, आपण म्हणतो का कोणता गण आहे, माझा राक्षस आहे. मग समजून जायचं की व्यक्ती काम कमी करेल आणि दिखावा जास्त, बडबड जास्त. म्हणजे अशा प्रकारचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीपल्स हे दिसतात. नंतर त्याच्यात योनी दोष सांगितला, योनी म्हणजे 6 सेल्युअर. नंतर त्यात भकुट दोष म्हटलाय. भकुट म्हणजे लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. म्हणजे त्या दोघांमध्ये लेवल ऑफ अंडरस्टँडिंग किती राहील, एखादी गोष्ट एकमेकांना समजून घेणं संसारात हे फार महत्वाचं असतं. ते इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग असो, एक प्रकारचं सोशल अंडरस्टँडिंग असो, तर भकुट दोष नसावा असं म्हणतात. त्यामुळे त्याला काही गुण दिलेले. त्याच्यानंतर त्याच्यात म्हटलेले अजून आपल्याला म्हणजे रास, नक्षत्र, गण, नाडी विषय एक प्रकार असतो. 3 प्रकारच्या नाडी असतात, आद्य, मध्य आणि अंत्य. तर एक नाडी दोष मान्य होतो, दोघांची नाडी एक नसावी. काय एक नाडी जर असेल तर काय म्हटलंय, तर एक नाडी असतं तर त्यांची शारीरिक प्रकृती जी आहे, म्हणजे बायोलॉजिकल सायन्स प्रमाणे त्यांच्या शारीरिक प्रकृती एकमेकांना अनुकूल नसतात. एकच नाडी असेल म्हणजे दोघं आजारी पडतील तर त्या विशिष्ट वार्ता दोघे आजारी पडतील. म्हणून शास्त्र असं सांगते, ज्योतिषशास्त्र, किंवा दोघांची विरुद्ध नाडी असते, म्हणजे वेगळी नाडी. याची आद्य आहे तर मुलीची मध्य असेल, मुलीची मध्य असेल तर याची अंत्य असेल. तसं असेल तर मग त्यांचं आरोग्य चांगलं. म्हणजे कधी एक आजारी येतो, दुसरा काम करायला राहतो. हा उद्देश त्याच्यात आहे. त्यामुळे नाडी दोष मानण्यात येतो. हल्लीच्या काळात नाडी दोष हा संतती विषयक समस्यांसाठी पण अनुभवास येतो. कारण एक नाडीमुळे बऱ्याच वेळा संतती न होणे किंवा विलंबाने होणे किंवा अनेक अडचणी संतती बाबतीत बघण्यात येतं. म्हणून नाडी दोष हा सध्याच्या काळात लोक विचार करतात. तर असे हे निकष आहे, ज्याला काही पॉइंट्स दिले प्रत्येक निकषात. असे हे जवळपास प्रत्येक याला जवळपास आपल्याला 9×36 असे जवळपास 9 निकष आहेत, ज्याला प्रत्येकाला 4-4, 5-5 गुण आहेत. काही ठिकाणी 8 गुण पण पकडतात, काही ठिकाणी 5च गोष्टी पकडतात आणि ते सांगतात 36 पैकी कधी गुण जाऊ. तर हे जे आहे ज्योतिषशास्त्र, हे या आधारे काय त्याच्यामागे सायंटिफिक बेस, असं काहीतरी बाबा गुण मिळेल हे काय करायचं बाबा असं नाही. तर त्याच्या मागे एकमेकांची नैसर्गिक स्वभाव वैशिष्ट्य फिट आहेत का एकमेकांना, ते जर असतील तर त्यांचं जे एक 50 वर्षाचं किंवा 40 वर्षाचं महत्वाचं आहे, ते इझिली पुढे जातात. आणि ज्यांचं नॅचरल सेटिंग नसतं, ज्याला आपण गुणमिलन म्हणतो, तर कुठे ना कुठे इनॅक्युरेसीज असतात आणि त्या माध्यमातून जीवनामध्ये मग काही ना काही अडचणी येत असतात असं बघण्यात आहे किंवा असा एक अभ्यास आहे. तर म्हणून गुणमिलन हे आवश्यक असतं, ज्याला तुम्ही तक्ता हा शब्द वापरला. हा तक्ता त्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की आता प्रसिद्ध जोडपे आणि त्यांची कुंडली अशी काही उदाहरणं आहेत का? आता पुष्कळ आहे. त्याच्यात अमिताभ बच्चन आणि त्यांची मिसेस जया तुम्हाला जया भादुरीच्या प्रधान झाल्या, सॉरी जया बच्चन. तर हे एक प्रसिद्ध जोडी आहे. अमिताभ बच्चन आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, रेखा आणि अमिताभ बच्चनचा अफेअर खूप होतं आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा होती आणि आजही त्याच्या चर्चा सगळी फेमस आहे. पण ते नाही केलं. का बरं? ऍस्ट्रोलॉजिकली रेखाची कुंडली ही अत्यंत अमिताभसाठी अयोग्य होती. त्या कुंडलीत जो तिच्याशी लग्न करेल त्याचा मृत्यू येईल असा कुंडलीचा एक भाग होता. आणि मला वाटतं ते सत्य झालं. कारण रेखाचे जीवन तिचे तिने 3 लग्न केले आणि रेखाचे 3 लग्न अनसक्सेसफुल झाले. तिन्ही तिचे जे हजबंड होते त्यांची डेथ आहे. म्हणजे इतका असे विषकन्या योग म्हणतात तो कुंडलीत असेल, अशांचे जे हजबंड असतात ते कधीही जिवंत राहतात.
आणि हे अमिताभ बच्चनच्या वडिलांनी कुंडलीवर फार अभ्यास होता, म्हणजे त्यांचा अभ्यास म्हणा किंवा त्यांची श्रद्धा होती. त्यांची श्रद्धा त्यांनी असेल. सांगितलं होतं की या मुलीबरोबर तुझं जरी हे असेल मित्रता किंवा अफेअर तरी हे लग्न करणे नाही. मग कोणाशी, मग त्यांनी ही मुलगी सुचवली की हे जे आहे ही मॅचिंग आहे, जो तुझा संसार आयुष्यभर पुढे नेईल. म्हणून आज अमिताभ बच्चन 82 वर्षाचे आहेत आणि अजूनही त्यांचं व्यवस्थेने संसार व्यवस्थित पूर्ण केले. आज मुलं नातवंड अमिताभ बच्चनचा संसार हे प्रसिद्ध जोड पाहिजे कुंडली शास्त्रानुसार लग्न केलेलं आहे. अमिताभ बच्चन वडिलांचं ऐकलं आणि बाबूजींचं ऐकून त्यांनी शेवटी हा निर्णय सोडून हे लग्न, हे प्रसिद्ध जोडे आहे. तसंच त्या बाबतीत अजून दुसरी प्रसिद्ध जोड्या तशा भरपूर असतात, कारण जे जे प्रसिद्ध लोक आहेत की ज्यांनी कुंडली मॅचिंगचा विषय बघितला त्याच्यात हा एक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे जे आता बहुचर्चित विवाह हा पण कुंडली मॅचिंग नंतर आहे. कारण हे तसे स्कूल फ्रेंड जरी होते तरी नंतरच्या काळात जे मधला काळ गेल्यानंतर जेव्हा त्यांनी घरात सांगितलं तेव्हा यांनी पहिले बघितलं की कुंडली मॅच होते का ते बघावं. तर दोघांच्या समसप्तक युगातल्या कुंडल्या होत्या आणि मग त्यांनी ठरवलं का बस तुमचं लग्न करायचं. आणि मग तिनं सांगितलं का म्हणजे ह्याच्यात आता तुम्हाला कल्पना आहे का आनंद अंबानीला जो काही एक विशिष्ट प्रकारचा एक रोग आहे हेल्थ इश्यूज, त्यामुळे अवघड होतं. परंतु राधिका मर्चंटचे कुटुंबियांनी ती कुंडली मॅच आहे पाहिलं ते म्हणे जरी असं असेल तरी यांचा संसार पुढे व्यवस्थित होऊ शकतो. आणि मधून ते एवढा मोठा एक उत्सव आज पूर्ण जगात साजरा करते. बरोबर, लग्नाचा मोठा इव्हेंट मला वाटतं अनेक वर्षांनी आपण पाहतो आनंद अंबानी राधिका मर्चंट. म्हणजे आता परत लंडनला परत अजून त्यांचा कार्यक्रम आहे. म्हणजे का करतोय तर त्यांना जो आनंद झालेला आहे का ही कुंडली ऍस्ट्रॉलॉजिकली प्रूव्ह आहे आणि यांचं सगळं व्यवस्थित होणार आहे हा जो त्यांना त्याबद्दलचा आत्मविश्वास तज्ञ ऍस्ट्रॉलॉजर्सनी जो दिलेला आहे त्यामुळे एक प्रसिद्ध जोडी इतके त्याचा आनंदोत्सव करतात. हे दोन लेटेस्ट उदाहरण आहेत. तसे तर या क्षेत्रात ज्या ज्या तुम्ही जोड्या बघाल ज्या जीवनात प्रसिद्धीच्या शिखरावर गेल्या किंवा आहेत त्यांना या अत्यंत कुंडल्या चांगल्या मॅच होतात. उद्धव ठाकरे आणि वहिनी यांच्या त्यांच्या मिसेस हे पण एक प्रसिद्ध जोडी का जी कुंडली मॅचिंग केली. इव्हन राज ठाकरे आणि त्यांच्या मिसेस या पण एक प्रसिद्ध जोडी जी कुंडली मॅचिंग करून झालेली. म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं होतं का भाऊ या मुलींनी तुझी पसंती करायची आहे पण मी एवढे जरी महाराज कुडमुड्या ज्योतिषीकडे नको जाऊ, चांगल्या ज्योतिषीकडे फक्त कुंडली बा. हे राज ठाकरे त्यांच्या मुलाखतीतच एकदा सांगितलेले एबीपी माझ्यावर. सांगायचा उद्देश असा की लग्न जमवताना याचा अत्यंत महत्वाचा विषय असतो जीवनासाठी. कारण ते आयुष्य हे केवळ तात्पुरतं इन्फेक्च्युएशन म्हणजे केवळ मोहाचं किंवा केवळ उपभोगाचं नसतं. तो तर कालखंड थोडा असतो पण पुढे संसार पुढे व्यवस्थित चालेल का हा विचार त्याच्या मागे असतो. म्हणून आपल्याकडे ही एक धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ मानलेले. हे केवळ भोगाचे साधन नाही सांगितले, पुरुषार्थ सांगितले. तर पुरुषार्थ व्यवस्थित व्हावा त्याला त्याची साथ मिळावी पत्नीची, ज्याला धर्मपत्नी आपण म्हणतो. म्हणून हे कुंडलीचं त्या माध्यमातून प्रसिद्ध जोड्या ज्या आहेत त्या सगळ्यांनी त्याची एक प्रकारची बघूनच मॅरेज केले. म्हणून ते आज अनेक वर्ष काळाच्या कसोटीवर टिकून आहे. गुरुजी हा एपिसोड संपण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न जाता जाता की म्हणजे माझ्या मनात एक शंका आहे की असं म्हणतात की मंगळ दोष असलेल्या मुलाला मंगळ दोष असलेल्याच मुलीशी लग्न करायचं नाही तर मग प्रॉब्लेम होतो. तर हे काय आहे? मंगळ दोषला मंगळ दोष मुलगी मिळाली तर चांगलीच. मंगळ असणं म्हणजे काय? मंगळ असणं वाईट अजिबात नसतं. जे लोक मांगलिक असतात मुलगा असो का मुलगी असो वर असो का बदल असो त्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप असतो, कॉन्फिडन्स लेवल चांगली असते, कोणतंही कार्य करून दाखवण्याची क्षमता खूप चांगली असते. म्हणजे एखादी गोष्ट ते हातात गेली तर ते पूर्णच करतात. फक्त एवढंच आहे मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीमध्ये जरा तापटपणा असतो, त्यांना राग लवकर. याचं कारण असं का त्या इतक्या त्यांच्यात एनर्जेटिक लेवल खूप मोठी असते. त्यामुळे एखादी गोष्ट तिथे तर तिथेच पाहिजे, ते इथून इकडे का लगेच थोड्या गोष्टीवर म्हणजे अॅक्युरसी जी म्हणतात ती अप्रॉक्स एक्झॅक्ट अॅक्युरसी ते जीवनात मेंटेन करतात. म्हणून तसा मुलगा असेल तर तशीच मुलगी मिळाली म्हणजे त्यांचं जीवन म्हणजे दोघंही तसेच की एकदा जर माहिती ही गोष्ट अशीच करायची. म्हणून मंगळाला मंगळाची मुलगी असावी असं म्हटलं. पण हल्लीच्या काळात सध्याच्या कालगणनेत बऱ्याच वेळा असं होतं का आपल्याला काही वेळेस नाही मिळत. म्हणून त्याच्यात दुसरी एक शास्त्रात विचार सांगितलाय की बाबा एखाद्याला मंगळ असेल आणि त्या मंगळावर शनी किंवा राहू हे शांत ग्रह मानले जातात, त्यांचं नजर असेल किंवा त्यांची दृष्टी असेल तर मंगळदोष नष्ट होतो. म्हणजे एखादा खूप रागीण असेल आणि एखादा स्वभाव शांत असेल तर एखाद्याला किती आरडा केला शांत असल्यामुळे काही बोललाच नाही, त्यांनी त्याला रिस्पॉन्डच नाही केला तर त्याचा राग 5 मिनिटं झाल्यावर तर आपण शांत होऊन आता काहीच रिस्पॉन्ड करतो.
कारण मंगळाला मंगळ रिस्पॉन्ड करेल तरच त्याचा प्रभाव होतो किंवा वादविवाद होतो. बरोबर आहे. म्हणून शनिदाब किंवा राहुदाब असला हा. अशा लोक सुद्धा मंगलिक मुलाशी लग्न किंवा मुलीशी लग्न करतील तरी ती कुंडली मॅच असते. म्हणजे मंगळाला मंगळच पाहिजे असं नाही. अनेक लोक माझ्याकडे येतात, याला मंगळ आहे, आमच्या मुली नसू द्या, तुम्ही कुंडली बघू द्या मला आधी. त्याच्यात जर असं असेल तर हा. राहू किंवा शनीचा एक प्रकारचा त्याला दाब म्हणतात, प्रेशर ऑफ राहू अँड शनी. म्हणजे त्याला एक प्रकारची विशिष्ट नजर दृष्टी योग म्हणतात. ते असेल तर अशाही केसमध्ये मंगळ दोष हा आपण बॅलन्स करू शकतो, जेणेकरून मंगळाचं घाबरण्याचं कारण नाही. मंगळ दोष हा अजिबात वाईट नाही. मांगलिक लोक अत्यंत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रभावीपणे काम करतात आणि अत्यंत उच्च पदांवर जातात, कारण त्यांच्या एनर्जेटिक लेवल आणि आत्मविश्वास हा खूप असतो. आणि मंगळ असणं हे सौभाग्याचं लक्षण, स्त्री असो का पुरुष असो. याच पॉझिटिव्ह नोटवरती हा एपिसोड जो आहे तो आपण इथेच थांबूयात आणि पुढचा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका, कारण पुढचा जो एपिसोड असणार आहे त्यामध्ये भाकीत किंवा भविष्यवाणी ज्योतिष ज्याला आपण म्हणतो त्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या या ज्योतिषाच्या प्रवासात, ज्योतिषशास्त्राच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत असतील डॉक्टर नरेंद्र धरणे गुरुजी. सो आता इथेच याच ठिकाणी आम्ही रजा घेतो. तुम्ही आम्हाला डेफिनेटली बघू शकता याच ठिकाणी, याचा अर्थ व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.